मित्रांनो, मी आता आलो आहे जेटीवरती. इकडे जेटी आहे आणि मी इथे आलेलो आहे समुद्र किनाऱ्यावरती. हे खाली बघा समुद्र किनारा आहे. आता तुम्हाला समुद्र किनारा दाखवतो मी. इथे खालची जेटी आहे मित्रांनो आणि इथे हे रडार आहे, रडार रूम. तर इथे मायनिंग चालू होते. इथे वरती माइन्स आहे, तर इथे डम्पिंग माल आहे. तर इथे आपण आलेलो आहोत. हे सामने एलसी आहे इकडे खाडीच्या पलीकडे. इथे ब्रिजचं काम चालू आहे बघा. सुंदर एकदम नजारा आहे. हे डम्पिंग आहे बघा. इथून माल डंप करायचा. डंप केला इथून. इथे गाड्या लागल्या लावायचे आणि इथे माल डंप करायचा अनलोड आणि इथे जाऊन खाली माल पडायचा. किंवा खाली गुरं पण आहेत. तर मित्रांनो, हे बघा डम्पिंग ग्राउंड. तर मित्रांनो, हे आहे बॉक्स साईट आणि हे डम्पिंग ग्राउंड आहे. त्या डोंगराच्या वरती एक मायनिंग आहे. आसापूरला मायनिंग चालू होती साखरी साईट, ती आता सध्या बंद आहे. हा रोड आहे आणि डम्पिंग ग्राउंड आहे. आणि इथं डंप करायचं गाड्या आणि मग माल खाली जातो जेटीवरती. ते सामने बघा ते गुरं आहेत. हे बघा ती जेटी आहे. तर त्या जेटीवरती माल नंतर मग शॉर्ट ट्रिपने तिथे जेटीवरती जमा केला जातो आणि नंतर मग तिथे बाज लागायच्या आणि एकदम खूप मोठ्या खोल समुद्रापर्यंत कमसे कम 1.5 तासच्या पुढे समुद्रामध्ये बाज पुढे जायचे. आणि नंतर मग तिथे शिप लागलेली असायची. ती शिप नंतर चायनामध्ये पाठवली जायची त्या टायमाला. एक 10 वर्षापूर्वी, 10-12 वर्षापूर्वी. आता सध्या बंद आहे. तेव्हा खाली गुरं आहेत. गुरं बघा एकदम. आता हे आमच्या गावातलेच गुरं आहेत, पण ते आता घरी येत नाही. त्यांना इथे थंड ठिकाणी मजा वाटतं पण येत नाही इकडे ते. आणि मित्रांनो, ते बघा ते पुढे सामने तुम्हाला दिसतोय. ते सामने ते याकूब बाबांचा दर्गा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी एका रात्रीमध्ये बनवलेला तो दर्गा आहे याकूब बाबांचा. डायरा बोलतात त्याला. आणि इथे ब्रिजचं काम चालू आहे. या खाडीवरती ब्रिज तयार होत आहे. केळशीमधून चालू झालेला आहे ब्रिज. आणि सामने दिसते हिरवं त्या पाण्याच्या बाजूलाच ते वाळूची टेकडी आहे. तर खूप लोक बघण्यासाठी येतात वाळूची टेकडी. पर्यटक लोक येतात वाळूची टेकडी बघण्यासाठी. बघा ब्रिज होतोय. बघूया 2028ला हे पूर्ण होणार आहे ब्रिज. एकदम सुंदर एकदम जागा आहे. आणि इकडे सामने दिसतोय झाडांच्या पलीकडे दिसतोय ती केळशी चौपाटी आहे मित्रांनो. एकदम स्वच्छ आणि सुंदर चौपाटी आहे. बघा कोकणातील समुद्र किनारा किती सुंदर जागा आहे इकडे बघण्यासाठी. खूप पर्यटक लोक इकडे येतात फिरण्यासाठी. मित्रांनो, आपण आता खालती जाऊन बघूया. इथे गाडी मी वरती ठेवलेली आहे इथे. आता इथून खाली मी चालत जातो. आधी इथे वरती गाडी ठेवलेली आहे. जाऊया खालती. आपण खालती जेटीवरती जाऊया आता. हा पाय रस्ता आहे खालती जाण्यासाठी आणि त्या साईडने रोड आहे. तर रस्ता खराब असल्यामुळं मी गाडी तिथे वरती उभी केलेली आहे. खाली गाडी आणत नाही. तर आपण पायऱ्याने खाली चालतोय. पाणी ओढतोय
पाणी भरला होता, आता पाण्याला ओहोटी आहे बघा, ओहोटी आहे पाण्याला. आता पाणी ओढतोय, पाणी कमी कमी होत चाललेलं आहे बघा. कातळ सुटलं आहे, किती मस्त एकदम. हे बघा ब्रिज आहे, ब्रिजचं काम चालू आहे इथे. आणि ते तिकडे बघा सामने जे पिलर दिसत आहेत तिथे ब्रिज होत होता एक 15 वर्षापूर्वी, पण त्याला स्टे आणल्यामुळं ते ब्रिजचं काम तसाच राहिलेला आहे. हे बघा ते पिलर पूर्ण इतके झालेले आहेत, 4 पिलर पूर्ण झालेले आहेत आणि त्या लोकांनी स्टे आणला आणि तो ब्रिजचा काम बंद झालेला आहे. आता हा नवीन ब्रिज मित्रांनो तयार होत आहे. एक सिंपल आहे, हे रावस रेड्डी महामार्ग, गोवा महामार्ग आहे मित्रांनो. त्यासाठी ब्रिज बनवत आहे, शॉर्टकट गोव्याला जाण्याचा रस्ता. इकडे पुढे अरबी समुद्र, जेटी. हे जेटी जेव्हा आशापुरा कंपनी चालू होती तेव्हा हे कंटेनर वापिस होते इथे, पण ते हे कंटेनर आहेत ते वापिस होते. त्यात खूप एकदम फिरण्यासारखे आमच्या कोकणामध्ये सुंदर कोकण, बोरीची झाडं, आशापुराचे. हे बघा सुंदर असं सूर्य मावळत आले येत आहे, सोडलेला आहे अर्धा माल. हे बॉक्स साईड आहे मित्रांनो, हे बॉक्स साईड आहे. याच्यापासून ॲल्युमिनियम तयार होतो आणि सिमेंट. हे वरती मगाशी आपण पहिला वरती होतो तर वरून आपण खाली उतरलेलो आहोत. ते गुरं आहेत, हे बघा गुरं घाबरलीत, हे गुरं आहेत. हा बैल बघा किती मजबूत आहे. हे बसा बसा, हे गुरं आहेत. इथे सगळी गुरं राहतात. भरपूर गुरं आहेत इथे. यो 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 कावळे, हा किती मस्त बैल. या 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 त्या बैलाला रशी बांधलेली आहे. ते बघा बैल, त्या बघा बैलाच्या कानामध्ये रशी बांधलेली आहे. कशाला रे बिचाऱ्याला रशी बांधली. सगळी गुरं इथे आहेत. हे तर मित्रांनो जेटी आहे, हे जेटी आहे बघा, ही जेटी. आणि इथे बाज लागायचा आणि या खोल पाण्यामध्ये तिकडे सीप लागायचे. त्या बाजमधून माल तिकडे सीपमध्ये शिफ्ट करायचे, नंतर मग तिथे अनलोड करून. सुंदर असा समुद्र किनारा, सूर्य मावळत आहे आता. हे बघा लाटा कशा समुद्राच्या.
समुद्राच्या लाटा बघा कशा आपल्याला आहेत. हे संपूर्ण इकडे काळा कातळ आहे. हे इथे कोलिम येतो भरपूर. तर हे कोलिम इथे या जेटीवरती सुकत घातलेला असतो आणि पुढे कातळ आहे, त्या कातळावरती कोलिम सुकत घालतात. त्या लोकांचं हे साहित्य आहे. तेव्हा इथे हे सर्व आहे, भांडी वगैरे आहेत, झाडू वगैरे आहे तिथे, या प्लास्टिक वगैरे इथे ठेवलेलं आहे. आज जेवण बनवण्यासाठी चुला बनवलेला आहे बघा. हे कातळ हे जबरदस्त. इथे गरवायला खूप लोक येतात मित्रांनो. रात्री 12-2 वाजेपर्यंत, 12-1-2-3 वाजेपर्यंत इकडे गरवत असतात लोक. हा आहे मित्रांनो कोकणामधला समुद्र किनारा. मित्रांनो हे आहे समुद्र किनारा. हा सुंदर असा पाणी आता उठत आहे बघा. मोठमोठ्या लाटा येत आहेत तिकडून बघा. सूर्यकिरण, सूर्य आता मावळणारच आहे थोड्या वेळानं. सूर्य मावळत आहे आता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण असंच नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.